अल्केमियन चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तुमच्यावर कोण प्रेम करेल किंवा ते तुमच्यावर कसे प्रेम करतील किंवा तुम्हाला प्रेम कधी मिळेल याची काळजी करू नका. प्रेम ही या जगातील सर्वात अमर्याद आणि सहज उपस्थिती आहे. हे मानवी स्वभावाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आढळते. ज्या प्रकारे फुले उमलतात आणि ज्या प्रकारे पक्ष्यांना नेहमीच पुरेसे अन्न असते तसेच प्रेमाचे सुद्धा आहे. तुम्ही ऐकत असलेल्या संगीतामध्ये किंवा तुम्ही केलेल्या विनोदांमध्ये सुद्धा प्रेम आहे. आणि तुम्ही नेहमी सुट्टीसाठी घरी परतता त्याच्यामध्ये सुद्धा प्रेमाचा ओलावा हा असतोच. प्रेम म्हणजे तुम्ही ठीक आहात का आणि घरी सुरक्षित व्हा आणि घरी सुरक्षित असणे याच्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. आणि घरी सुरक्षित असणे म्हणजे सुद्धा प्रेम आहे. प्रेम म्हणजे तुमचे हृदय ज्या प्रकारे दररोज धडधडते आणि तुमचे शरीर दररोज सकाळी कसे जागे होते आणि तुमचा आत्मा मुक्तपणे कसा अस्तित्वात राहतो. तुम्हाला प्रेमाची काळजी करण्याची गरज नाही. हे सर्व आपल्या आजूबाजूला दररोज प्रत्येक क्षणाला घडत असते आणि आहे. ते तुमच्यापर्यंत तुमच्या सर्वोत्कृष्टतेपर्यंत पोहोचू शकते आणि तुमच्या सर्वात वाईट वेळी ते तुम्हाला भेटेल. या जगात प्रेमापेक्षा बलवान कोणतीही शक्ती नाही. प्रेम तुम्हाला शोधू शकत नाही यावर अविश्वास ठेवण्याचे काहीच कारण नाही. आता हे झालं प्रेमाविषयी. आणखीन काही गोष्टींची आपण चर्चा करूया. गोष्टींचा शेवट कधीही तुमच्या अपेक्षे इतका चांगला होत नाही, पण तुम्हाला भीती वाटली म्हणून त्या कधीही वाईट ठरत नाहीत. कधीही प्रयत्न न करता पश्चाताप करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीत अपयशी होणे हे चांगले असते. तुमच्या आनंदासाठी तुमच्याशिवाय कोणीच जबाबदार नाही. म्हणजे आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर तो आपणच मिळवू शकतो. तुमच्या सर्व नातेसंबंधामध्ये समान समस्या असल्यास तुम्हीच समस्या आहात. तर त्याच्यामध्ये इतरांना आपली असेल किंवा आपल्याला इतरांची असेल असा ह्याचा अर्थ आहे. तर ती समस्या आपण शोधली पाहिजे, सोडवली पाहिजे. सगळ्यांची नातेसंबंध आपण व्यवस्थित चांगले केले पाहिजेत आणि सगळ्यांशी प्रेमानं राहिलं पाहिजे. काही समस्या असतील तर आपण मिटवल्या पाहिजेत. तिकडं काही असेल, आपल्याकडे काही समस्या, सगळीकडं समस्या असतात. आपण त्या समस्या शोधून त्याच्यावरचं कारण आपण शोधलं पाहिजे आणि सगळ्यांना समजावून घेऊन आपण पुढं गेलं पाहिजे. हे आयुष्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांशी नातेसंबंध आपण व्यवस्थित ठेवले पाहिजेत. आयुष्य लहान आहे, हे सार आहे आयुष्याचं. आयुष्य खूप लहान आहे आणि हा मृत्यू अपरिहार्य आहे. म्हणजे आपलं आयुष्याचा अंत आहे. ज्यावेळेस आपण आयुष्य म्हणजे जन्माला आलो त्याच वेळेस आयुष्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या लिहिल्या गेल्या होत्या. त्याच्यामुळं काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अपरिहार्य आहेत आणि म्हणून आपण आयुष्य मोजलं पाहिजे. आयुष्य सुंदर रीतीनं जगलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. आता थोडंसं चिंतेविषयी आपण चर्चा करूया. चिंता ही अनेकदा काहीतरी चुकीचे असल्याची चेतावणी देत असते. ते पूर्णपणे दाबून टाकणे नेहमीच योग्य नसते. कधी कधी परिस्थिती आणि परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आणि कशामुळे अस्वस्थता येते हे शोधणे उपयुक्त ठरते. आपण आपल्या स्थितीचे कारण ओळखण्यास आणि त्याचं व्यवस्थापन करण्यास जर यशस्वी झालो तर आपण चिंता आपल्या मनातून हटवू शकतो किंवा घालवू शकतो. आपण आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला पाहिजे. नक्कीच आपण ठेवला पाहिजे आणि आपल्याला जी अंतःप्रेरणा असेल ती आपल्या मनातील अंतःप्रेरणा किंवा आपली अंतःप्रेरणा आपल्याला काळजी करण्यापासून दूर ठेवते आणि मगच अंतःप्रेरणा काय करते, आपल्याला काळजीपासून खूप लांब ठेवते आणि आपण चिंतामुक्त किंवा तणावमुक्त राहतो आणि आपण एक स्वच्छंदी खूप छान प्रकारचं आयुष्य जगू शकतो. तर आपण वेगवेगळ्या 2-3 घटकांवर आज चर्चा करत होतो. थँक्यू फॉर वॉचिंग अल्केमी एन. प्लीज सबस्क्राईब करा अल्केमी एन. आपण असेच रोज भेटत जाऊया. छोट्या छोट्या विषयांवर आपली चर्चा पुढंही कंटिन्यू होत जाईल. आपल्या नवीन एपिसोडमध्ये किंवा हाच एपिसोड आपण कंटिन्यू करतोय मनमंदिरा
तेजाने. थँक्यू ऑल ऑफ यू.